पण माझं काय म्हणणं आहे सर, एवढा खकाना करण्यापेक्षा आयुष्याचा तुम्ही त्या उरलेल्या 4-5 पत्रिका विकल्या असत्या 1.5 लाख रुपयापर्यंत, कर्ज मिटलं असतं ना. म्हणजे कसं असतं की एवढ्या सगळ्या पत्रिका आपण काही छापल्या पण देऊन नाही टाकत. आता सरंजामे साहेबांना तुम्हाला तुमच्या नातेवाईकाला द्यायला काही पत्रिका दिल्या असतील, त्या सगळ्या तर काही तुम्ही दिल्या नसतील. मला एवढं कसं माहिती? कसं माहिती म्हणजे आम्ही पाहिलं ना त्याच्यात, यांच्यातर्फे कोण तर एक मावशी नाचत होती त्याच्यात. बाकी चाळीतल्या लोकांना पत्रिका काय देतो आपण, नुसतं अक्षता देतो बा या या या. तर सर तुम्ही ते पत्रिका विकायला पाहिजे होती. मला माहिती आहे तुमच्याकडे डेफिनेट पत्रिका उरलेल्या असतील सर. नाही, एक तर त्यांनी दिलेल्या सगळ्या पत्रिका आम्ही वाटल्या, हा चाळकऱ्यांना सुद्धा दिल्यात. हा. आणि दुसरी गोष्ट की त्यातली एखादी जरी उरली असती हा तरी त्यातली कुठलीच आम्ही अशी परस्पर विकून पैसा उभा केला नसता, कारण निमकरांचा स्वाभिमान अडवाला असता. वा 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 वा. हे लग्न कार्यात स्वाभिमान वगैरे काही कामाचं नसतं. नाही. मी तुम्हाला काही टिप्स देतो सर लग्नाच्या. हा यांच्याकडनं पण घ्या, यांनी 2 केले. एकाच बायको. एकच. ते सांगायचं हा प्रत्येक Sorry, sorry. 2 केले 2 केले 2 केले लोक असं एकाच बायकोबरोबर 2दा केलं. नुकतीच 61 वगैरे झाली आहे का आपली? नाही नाही, 61च्या दिवशी करतात परत सर. 61 पर्यंत 4 होतील. चला. पुढचा आता प्रश्न आपण. मला तुम्हाला विचारायचं आहे की आपण जाहिरात बघतो का नाही टीव्हीवर जाहिरात, एक जाहिरात लागते बघा सारखी, टूथपेस्ट में नमक आहे, टूथपेस्ट मध्ये मीठ आहे असतं का ते मीठ? आता ते बिया काय एवढं मन बघत नाही हो जाहिरात. बोंबलतायत म्हणजे असेल टूथपेस्ट मध्ये मीठ असतं असं आपण धरू. मग हॉटेलमध्ये जेवल्यानंतर हॉटेलमधल्या मिठानं दात का घासता तुम्ही? खरं आहे काय म्हणजे तुम्ही मिठान दात घासता सर? असा त्यांच्या मित्राकडे मला अधिकृत आलाय. हो. हॉटेलच्या मिठानं दात घासता? हॉटेलची मिठानं नाही, घरी असलो तर घरी पण मिठान दात घासता? सकाळी आणि पेस्टनं काय करता? नाही पेस्ट घासून झाल्यावर दात होतो. ते कालवणात टाकतं का काय पेस्ट? लॉजिक कळलं ना, म्हणजे दात पेस्टने घासून झाल्यानंतर परत मिठानं दात घासता? नाही, आधी मिठानं मग पेस्टनं. का सर डायरेक्ट किक येत नाही? यांचं वेगळं आहे, मला माहिती आहे यांचं. मला यांचं माहिती. चहा प्यायल्याशिवाय यांचं काही घडत नाही. सर पुढचा प्रश्न मी घ्या. या माझा प्रश्न ईशासाठी आहे. वा. हॅलो ईशा. हाय. ईशा, बेसिक प्रश्न आहे असा विचारायचा आहे की चपातीचं कणिक जर आपण मळायला घेतलं, पीठ. म्हणजे पीठ जर एका परातीमध्ये ठेवलंय तर फक्त त्याच्या परातीच्या समोर उभं राहून आपण जर हाताची ऍक्शन केली तर ते पीठ मळलं जाईल बापरे. ते पीठ मळलं ते जाईल पीठ का? मळलं जाईल का लांबनच ऍक्शन? नाही, उत्तर अपेक्षित आहे. माझ्या प्रश्नाचा रोख कुठे आहे तुला कळलंय असं मी पण हे समजते. काय प्रश्न मला काय कळलंच नाहीये. पीठ म्हणजे काय? प्रॉब्लेम असा आहे सर की आम्ही रिसर्च केलेला आहे आणि ईशाला मला हा प्रश्न विचारायचा आहे की अशा परिस्थितीत जर लांबनं पीठ मळलं जाऊ शकत नाही तर मग लोकांनी लांबनं नुसती बोटं हलवल्यावर तुला गुदगुली कशी होते? आणि आपण चेक करूया सर. ईशा प्लीज कम. दाखवावं लागेल ईशा. ओके ईशा. एक मिनिट, आपण या बाजूने सुद्धा ट्राय करूया. सिद्ध झालेलं आहे की लांबनं हाताची ऍक्शन केल्यावरती ईशा यांना गुदगुल्या एक होतात. मिनिट, हे तुम्ही ठरवलेलं असू शकता. आपण सगळे check करूया. या. ठीक आहे. एक मिनिट. यांना कधीच CIDच्या एपिसोड मध्ये आणू नका. ते सारखे खुशतो गडबड आहे. हे खरंच होतं? हे खरं होतं? खरं आहे. आहे हे खरं आहे. खरं आहे. आणि आम्हाला जर का तिला चिडवायचं असेल हा तर आम्ही फक्त
फक्त रादर सुबोध दादा फक्त एवढंच. ते कसं होतं माहित नाही की कृपा आहे, पण सुबोध दादा ऑलवेज ट्रायज इट. नाही यालाच ब्लूटूथ गुदगुले आपण म्हणू. हा, ब्लूटूथ गुडगुल्या. चला पुढचा प्रश्न घ्या. मायराजी हा तुम्ही आता बोललाच आहात तर तुम्हालाच प्रश्न विचारतो. नमस्कार. मी नमस्कार. कौस्तुभ सहस्त्रबुद्धे. हा बापरे वाटत काय एवढं अवघड नाव तू पटकन घेतलंस एखादं मग. कौस्तुभ सहस्त्रबुद्धे. काय असतो बाबा? नभोवाणीला समालोचक आहे मी. काय नभोवाणीला समालोचक आहे. म्हणजे रेडिओवर जी गाणी येतात ना त्या आधी मी समालोचन करतो. कसं यानंतर आपण ऐकणार आहोत कहू ना प्यारी चित्रपटातलं गीत. गीताचे बोल आहेत ए आया ओ आया. अजून एखादं दाखवा. यानंतर आपण ऐकणार आहोत मर्डर सिनेमातलं गीत. गीताचे बोल आहेत वो वो वो. एवढे तर काय आहेत अजून. आहेत बरेच आहेत तसे. मुद्दा तो नाहीये. मायराजींना मला प्रश्न विचारायचा आहे की त्यांना बघितल्यावर माझ्या मनात येतं प्रश्नच नाही बुवा. म्हणजे मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे आणि मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे. अच्छा आणि त्यांचं मराठी म्हणजे मराठी खूप छान बोलतात त्या. आणि मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की तळ राखील तो पाणी चाखील या म्हणीचा अर्थ काय? तळ राखेल तो तळ राखील तोच पाणी चाखील याचा अर्थ काय? बापरे. नीट उत्तर द्या नाही तर यो पंच टाकील. कोणीच सांगायचं नाही त्या सांगणार एकट्या. कुणीही इतर कोणी संतीला काही सांगू नका. म्हणजे तुम्ही ग्राउंडेड असाल तर येस, तुम्हाला Yes. गुड गुड. हा ग्राउंड इव्हेंट पूर्ण- पूर्ण- असल्यामुळे पूर्ण वाक्य. grounded आपण राहणं गरजेचं आहे. पूर्ण वाक्य सांगा. म्हणीचा अर्थ तळे राखी तो पाणी चाखी. जर तुम्ही ग्राउंडेड असाल तर तुम्ही खरे अभिनेता आहात हे तुम्हाला कळेल. वा येस, वा. वा, अरे एकदम वा, काय वा, वा, standing standing ovation या ovation. उत्तरासाठी. वाव. तर मंडळी गुलकंद केबल नेटवर्कची ही पत्रकार परिषद अशीच सुरू राहणार आहे. अजून काही पत्रकारांचे प्रश्न आपण पाहणार आहोत पण ते उद्याच्या भागात. गार्गी आता तुमच्याकडे येणार आहे. गार्गीजी गार्गी फुले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेते निळूभाऊ फुले यांच्या तुम्ही कन्या. आणि आमचं भाग्य आहे की आज आपण पुण्यात आहोत. त्यांच्याच भूमीत आहोत. आम्हाला आतापर्यंतचे निळूभाऊ पडद्यावरचेच माहिती आहेत पण तुम्ही त्यांच्या कन्या आहात. काय सांगाल? मुळात मलाही खूप गंमत वाटते. योगायोग असेल काय असेल, मी लहानाची मोठी आयडियल कॉलनीमध्ये झाली आहे. आमचा सोनाई, त्यामुळे मला माहेरी आल्यासारखं वाटलं कारण सोनाई नावाचा बंगला आमचा इथे होता. बाबाचा अनुभव म्हणजे मुळात तो फारच मितभाषी आणि शांत स्वभावाचा होता. कारण मी अरे तुरे म्हणते बाबाला, कारण त्याचं म्हणणं होतं की मग आईला पण तू आहोक म्हण जर मला आहो म्हणणार असशील तर. त्यामुळे त्याचं तो अतिशय शांत मितभाषी आणि खूप पुस्तकांविषयी प्रेम असणारा माणूस होता. त्यामुळे बाहेर जी त्याची इमेज होती की खलनायक आणि बाई वाड्यावरही आहे, अतिशय खूप फेमस त्याचं हे होतं. पण घरी तो अगदी विरुद्ध होता. म्हणजे एक बाप म्हणून, नवरा म्हणून त्याच्यासारखा बाबा नाही, म्हणजे होणेच नाही.